नमस्कार, मी दिव्या. तरुण भारत संवादच्या आजच्या बातमीपत्रात आपलं स्वागत. सगळ्यात आधी एक नजर टाकूयात आजच्या टॉप 3 हेडलाईन्सवर. कोल्हापुरात मुसळधार पावसाने रस्त्यांची दुरावस्था, जोरदार पावसाने केलेले पॅचवर्कही उकडले. मुसळधार पाऊस व वादळामुळे कसबा तळळे परिसरातील वीज पुरवठा खंडित, अनेक ठिकाणी वीज पुरवठा विस्कळीत. कासारी नदीच्या पुरात वाहून जाताना शेतकरी थोडक्यात बचावला, पण दुचाकी पुरात गेली वाहून. आता पाहूया ठळक घडामोडींचा सविस्तर आढावा. गेल्या आठवड्याभर झालेल्या मुसळधार पावसामुळे कोल्हापूर शहरातील मुख्य आणि अंतर्गत रस्त्यांची मोठ्या प्रमाणावर दुरावस्था झाली आहे. अनेक ठिकाणी मोठे खड्डे पडले, त्यामुळे वाहन चालक आणि नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागतोय. शाहूपुरी, लक्ष्मीपुरी, गंगावेस, राजारामपुरी, शनिवार पेठ आदी भागातील रस्त्यांची चाळण झाली आहे. पूर्वी केलेले पॅचवर्कही उखडल्याने परिस्थिती अधिक गंभीर झाली आहे. नागरिकांनी खड्ड्यांमुळे वाहनाचे नुकसान होत असून अपघाताचा धोका वाढल्याची नाराजी व्यक्त केली आहे. दरम्यान पाऊस उघडल्यानंतर तात्पुरत्या स्वरूपात मुरुम टाकून खड्डे भरण्यात येणार असून पावसाळ्यानंतर कायमस्वरूपी डांबरीकरण करण्यात येईल, अशा सूचना महापौर रुपाराणी निकम यांनी प्रशासनाला दिल्यात. नमस्कार. ही तर नॅचरल प्रोसेस आहे की होणारा खूप चांगला पाऊस आणि तोही ह्या वेळेला खूप चांगल्या पद्धतीनं कमी वेळामध्ये पडला आणि त्यामुळं खरं तर पहिल्यांदाच रस्त्यांची थोडी दुरावस्था होती हे आम्ही मान्य करतो. परंतु सर्वच कोल्हापूरवासियांना आव्हान करू इच्छिते की आता ह्या येणाऱ्या पावसाळ्यामध्ये रस्त्यांमध्ये ज्या ज्या ठिकाणी खड्डे आहेत, धोकादायक स्थितीत आहेत, तिथे त्यांनी आम्हाला सगळ्यांनी इन्फॉर्म करावं. आम्ही आत्ता या घडीला तर पॅचवर्क नाही करू शकत, कारण तो पॅच तिथे बसत नाही, परंतु तुम्हाला थोडीफार त्या ठिकाणी चांगल्या पद्धतीची सोय करून देण्यात येईल, असं मी कोल्हापूरवासियांना आवाहन करते. महापालिकेने तातडीने खड्डे बुजवावेत, अशी मागणी नागरिकांमधून होतीये. कोल्हापूर खड्डेपूर झालीच आहे, यात काय 100% सत्य आहे. कारण तुम्ही जर कोल्हापुरातनं एंट्री केली, एंट्रीच्या स्वागतालाच तुम्हाला एक 10-15 खड्डे, तिथनं पुढं आला की तुम्हाला 10 खड्डे. कुठल्याही कोल्हापुरातल्या महत्वाच्या चौकात गेला असा तर तुम्हाला तिथे खड्डे हे दिसणारच. अक्षरशः दयनीय अवस्था या कोल्हापुरातील रस्त्यांची झालेली आहे. तर हे जे निधी येतोय तो जातोय कुठं, हा संशोधनाचा मुद्दा आहे. माऊली, आता खड्ड्याबद्दल जर बोलाय म्हटलं, कोल्हापूर कोल्हापूर आहे का खड्डेपूर आहे काय समजणं आले. प्रवासी काय आता पेशंट असलं तर ते ओरडतंच, आणि चांगला माणूस असला, ए बाबा मनका तोडतोस का काय असं म्हणतात. आता काय त्यांना सांगायचं, आमचं फिरून फिरून पाठवून दुखा लागलंय. आता आम्ही दररोज 1-2 दिवसाला इंजेक्शन घेतोय, काय सांगायचं. कोल्हापूर जिल्ह्यात गेल्या आठवड्याभरापासून पडणाऱ्या मुसळधार पावसाने मात्र कालपासून उसंत घेतलीये. परिणामी पंचगंगा नदीसह जिल्ह्यातील सर्वच नद्यांच्या पाणी पातळीत घट होतीये. शिवाय इशारा पातळीच्या उंबरठ्यावर पोहोचलेल्या पंचगंगा नदीची पाणी पातळीत गेल्या 24 तासात 2.5 फुटांची घट झालीये. त्यामुळे पंचगंगा नदी आता 34 फुटांवर वाहत असून पाणी ओसरते, तर जिल्ह्यातील अजूनही 35 बंधारे पाण्याखाली आहेत. मुसळधार पाऊस आणि वादळामुळे झालेल्या नुकसानीमुळे कसबा, तारळे आणि परिसरातील गावांचा वीज पुरवठा खंडित झाला होता. मात्र महावितरणच्या कर्मचाऱ्यांनी जीवाची पर्वा न करता रात्रभर मेहनत घेऊन वीज पुरवठा पूर्ववत केला. जोरदार वाऱ्यामुळे गावातील 33 केव्हीचे खांब आणि वाहक तारा तुटल्या होत्या. तसेच काही ठिकाणी झाडे पडल्याने बिघाड झाला होता. परिस्थिती धोकादायक असतानाही महावितरणच्या स्थानिक उपविभागातील कर्मचाऱ्यांच्या पथकाने तातडीने घटनास्थळी धाव घेतली. अखेर बुधवारी दुपारी 2 वाजता कसबा तळळे येथील वीज पुरवठा सुरळीत करण्यात आला. वीज सुरू होताच गावकऱ्यांनी कर्मचाऱ्यांचे आभार मानले. शेतीच्या कामासाठी आणि घरगुती वापरासाठी वीज अत्यावश्यक असल्याने पुरवठा सुरू झाल्याने ग्रामस्थांनी समाधान व्यक्त केलं. कोल्हापूर जिल्ह्यात गेल्या आठवड्याभर झालेल्या मुसळधार पावसामुळे कासारी नदीला पूर आला असून पन्हाळा तालुक्यातील माझगाव पोर्ले मार्गावर घडलेल्या एका घटनेत शेतकरी थोडक्यात बचावला, मात्र त्याची दुचाकी पुराच्या पाण्यात वाहून गेली. करवीर तालुक्यातील सांगरुळ येथील शेतकरी सुनील गोविंदा मोरबाळे हे मिठारवाडी येथे पाहुण्यांकडे भाताचे तरू घेऊन दुचाकीवरून जात होते. माझगाव पोर्ले पुलानजीक पुराचे पाणी रस्त्यावरून वाहत असल्याने प्रशासनाने बॅरिगेड्स लावून रस्ता बंद केला होता. तरीही त्यांनी त्या मार्गाने जाण्याचा प्रयत्न केला. पुराच्या पाण्याचा वेग आणि खोलीचा अंदाज न आल्याने मोरबाळे हे दुचाकीसह पाण्यात वाहून गेले. सुदैवाने त्यांना पोहता येत असल्याने त्यांनी स्वतःचा जीव वाचवला, मात्र त्यांची दुचाकी पुराच्या पाण्यात वाहून गेली. घटनेनंतर स्थानिक नागरिकांनी तत्काळ धाव घेत दोरीच्या सहाय्याने पाण्यात अडकलेली दुचाकी बाहेर काढली. या घटनेनंतर पन्हाळा पोलिसांनी खबरदारीचा उपाय म्हणून माझगाव पोर्ले मार्गावरील वाहतूक पुन्हा बंद केली आहे. गेल्या आठवड्याभर झालेल्या मुसळधार पावसानंतर पावसाने काहीशी विश्रांती घेताच ज्योतिबा डोंगराकडे जाणाऱ्या गिरोली घाट परिसरात गव्यांच्या कळपाचं दर्शन झालंय.
पिलांसह 7 ते 8 गव्यांचा कळप घाटातून मुक्तपणे संचार करताना दिसलाय. त्याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतोय. सह्याद्रीच्या कुशीत वसलेल्या राधानगरी तालुक्यातील पडळी पैकी कासारवाडी येथील नयनरम्य धबधबा सध्या निसर्गप्रेमी ट्रेकर्स आणि पर्यटकांसाठी आकर्षणाचं प्रमुख केंद्र ठरतोय. पावसाळ्यात पूर्ण क्षमतेने कोसळणारा हा धबधबा आणि त्याच्या भोवतालचा हिरवागार परिसर पर्यटकांना अक्षरशः मोहिनी घालतोय. कासारवाडी गावातून सुमारे 1.5 ते 2 किलोमीटर घनदाट जंगल, हिरवीगार भातशेती आणि निसर्गरम्य वाटेने पायी प्रवास केल्यानंतर हा धबधबा पाहायला मिळतो. वाटेत धुक्याची चादर, पक्ष्यांचा किलबिलाट, ओढ्यांचा खळखळाट आणि सह्याद्रीचं मनोहारी सौंदर्य पर्यटकांना अविस्मरणीय अनुभव देते. तर या होत्या आजच्या जिल्हाभरातील ठळक घडामोडी. अशाच वेगवान आणि अचूक अपडेटसाठी पाहत रहा तरुण भारत संवाद कोल्हापूर. चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन क्लिक करायला विसरू नका. पुन्हा भेटूया उद्याच्या बातमीपत्रात. तोपर्यंत नमस्कार.